मित्रांनो, गरीब रिक्षावाल्याने तर फक्त मजबुरी समजून श्रीमंत बापाच्या मुलीची मदत केली होती, पण बदल्यात तिने त्या मुलासोबत जे केलं त्याने संपूर्ण मानवतेलाच लाज वाटावी अशी वेळ आली. पावसाळ्याचा ऋतू होता. अचानक एक चमचमीत काळी कार रस्त्याच्या मधोमध बंद पडली. मागून येणाऱ्या गाड्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली. लोक कुरकुर करू लागले, हे श्रीमंत लोक पण ना, गाडी तर महागडी घेतात पण चालवायला येत नाही त्यांना. एक जण म्हणाला. दुसरा ओरडला, अहो मॅडम, पटकन गाडी हलवा ना, रस्ता जाम झालाय. आणि तुला काहीच दिसत नाही का? कारमध्ये बसलेली मुलगी वारंवार चावी फिरवत होती, पण इंजिनने साथ सोडली. तिचं कपाळ घामाने ओलं झालं होतं. ती मुलगी होती यामिनी, शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतीची एकुलती एक मुलगी. तिच्यासाठी हा अनुभव पूर्णपणे नवा होता. ट्रॅफिक, लोकांची चिडचिड आणि अशी परिस्थिती जिथे तिची लाखोंची कारही निरुपयोगी ठरत होती. ती घाबरून मोबाईल काढते आणि ड्रायव्हरला फोन करते, पण त्यावेळी ड्रायव्हर सुट्टीवर होता आणि फोन स्विच ऑफ येत होता. तिने सर्व्हिस सेंटरला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क वारंवार कट होत होतं. यामिनीच्या डोळ्यात पहिल्यांदाच भीती आणि असहायता दिसू लागली. चारही बाजूला गाड्या उभ्या होत्या. लोक तिच्याकडे एकटक पाहत होते. काही हसत होते, पण कोणीही पुढे येऊन तिची मदत करायला तयार नव्हतं. त्याचवेळी रस्त्याच्या पलीकडून एक जुना गंजलेला ई-रिक्षा हळूहळू पुढे येताना दिसला. त्याने गर्दी चिरत कारजवळ येऊन रिक्षा थांबवला. तो कारजवळ आला आणि खिडकीवर टकटक केली. यामिनीने थोड्या रुखरुखीत स्वरात खिडकी खाली करून विचारलं, अहो काय झालं, बोला. सुशीलने शांत पण ठाम आवाजात म्हटलं, मॅडम, तुमची गाडी बंद पडली आहे. रस्ता जाम झालाय आणि लोकांना जाण्यात अडचण येते. तुमची गाडी साईडला लावावी लागेल. तिला ढकलूनच बाजूला नेता येईल. यामिनीने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. एका क्षणासाठी तिला वाटलं की हा माणूस मदतीच्या बहाण्याने पैसे मागेल, पण गर्दीची नजर तिच्यावर होती आणि ती नाईलाजाने मान डोलावते. सुशीलने मागून कारला ढकलायला सुरुवात केली. त्याचे पाय चिखलात वारंवार घसरत होते, पण त्याच्या चेहऱ्यावर हार मानण्याची लक्षणं नव्हती. लोक मज्जेत तमाशा पाहत होते, पण कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हतं. फक्त हा गरीब रिक्षावाला त्यावेळी तिची मदत करण्यासाठी प्राणपणाने झटत होता. हळूहळू कार हलू लागली. सुशीलने आणखी जोर लावला. त्याच्या नसांवर ताण दिसू लागला. श्वास जोरात चालू लागला, पण त्याने कार बाजूला लागत नाही तोपर्यंत सोडलं नाही. यामिनीने सुटकेचा श्वास घेतला. तिने पर्स उघडून 500 रुपयांच्या 2 नोटा काढल्या आणि खिडकीतून बाहेर पैसे पुढे करत म्हणाली, हे घे, तू माझी मदत केलीस त्याचे पैसे. सुशीलने पलटून तिच्याकडे पाहिलं, हात मागे घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाला, मॅडम, पैसे त्या कामाचे असतात जे पैशांसाठी केलं जातं. मी तर माणुसकीसाठी हात पुढे केला होता आणि माणुसकीचं कधीही मोल लावलं जात नाही. इतकं म्हणून त्याने रुमाल खांद्यावर टाकला आणि परत आपल्या रिक्षाकडे निघून गेला. यामिनीच्या हातातल्या नोटा तशाच राहिल्या. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिला पहिल्यांदाच जाणवलं की या शहराच्या गर्दीत असाही कोणी आहे ज्याला पैशांनी विकत घेता येत नाही. ती खिडकीतून बाहेर डोकावत राहिली. पावसात भिजत चाललेला तो माणूस तिला तसाच दिसत राहिला. त्याचे शब्द, त्याची माणुसकी आणि त्याची स्वतःची इज्जत तिला खोलवर भिडली. सगळी गर्दी निघून गेली. ट्रॅफिक पुन्हा सुरू झाली, पण तिचं मन तिथेच अडकून राहिलं. तिला अंदाजही नव्हता की ही भेट तिच्या आयुष्याचा प्रवासच बदलून टाकणार आहे. काही दिवसांनी यामिनीला ऑफिसमधल्या एका तातडीच्या मीटिंगला जायचं होतं, ज्यात उशीर होणं म्हणजे कंपनीच्या मोठ्या क्लायंट्सचा विश्वास तुटणं, कोट्यवधींचा करार हातातून जाणं आणि वडिलांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं होतं. पण ड्रायव्हर अजूनही पोहोचला नव्हता. तिने ठरवलं की ड्रायव्हरची वाट बघणं आता योग्य नाही. ती रस्त्यातून येणाऱ्या कुठल्याही रिक्षात बसेल. तेवढ्यात तिची नजर एका जुन्या रिक्षावर गेली. तोच रिक्षा आणि त्याचा मालकही तोच, सुशील होता, ज्याने पावसात तिच्या गाडीला ढकलून मदत केली होती. तिने हात वर केला. सुशीलने लगेच रिक्षा थांबवला आणि वाकून म्हणाला, बसा मॅडम.
पण तिला बहुतेक लक्षातच आलं नाही की हा तोच आहे. मात्र सुशीलने तिला एका नजरेतच ओळखलं की ही तीच मुलगी आहे जिच्या गाडीला त्याने पावसात ढकलून मदत केली होती. ती काही न बोलता रिक्षात बसली. तिच्या हातात मोठं असं लेदरचं बॅग होतं, ज्यात कंपनीच्या महत्त्वाच्या फाईल्स आणि पेमेंट व्हाउचर होते. हे बॅग तिच्या वडिलांनी स्वतः तिला दिलं. त्यांच्या शब्दांचा आवाज अजूनही तिच्या कानात घुमत होता. यामिनी, यात खूप महत्त्वाच्या फाईल्स आणि लाखोंचा हिशोब आहे. हे सुरक्षित पोहोचवायचं आहे. कुठलीही चूक होता कामा नये. रिक्षा हळूहळू चालू लागला. ती मोबाईलमध्ये मीटिंगचे नोट्स पाहत होती आणि कधी कधी घड्याळाकडेही पाहत होती. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर ती घाईघाईने उतरली, पर्समधून पैसे काढले आणि पुढे निघून गेली. घाईत तिला लक्षच राहिलं नाही की बॅग अजूनही रिक्षाच्या सीटवर आहे. सुशीललाही त्या क्षणी बॅगचं भान आलं नाही आणि त्याने रिक्षा पुढे चालू ठेवला. स्टँडवर पोहोचल्यावर त्याने सीटवर बॅग पाहिली तेव्हा तो थक्क झाला. त्याने बॅग उचलली. बॅग खूप जड होती. त्याच्या कपाळावरून घामाचा एक थेंब टपटपला आणि बॅगवर पडला. त्याला वाटलं हे तर खूप मौल्यवान दिसतंय. त्याने ही बॅग परत करायचं ठरवलं आणि परत आपला रिक्षा त्या कंपनीकडे वळवला जिथे यामिनी उतरली होती. पण तोवर खूप उशीर झाला होता आणि ती आत ऑफिसमध्ये गेली होती. त्याने सिक्युरिटी गार्डला सांगितलं, मला आत मॅडमला भेटायचं आहे. पण सिक्युरिटी गार्डने त्याला थांबत म्हणाला, सॉरी सर, एंट्री पास किंवा परमिशन शिवाय कुणालाही आत जाण्याची परवानगी नाही. त्याने विचार केला असता तर ती बॅग गार्डकडेही देऊ शकला असता, पण त्याने ते योग्य समजलं नाही आणि ठरवलं की ही बॅग घरी घेऊन जातो, नंतर परत देऊ. घरी जाताना त्याने बॅग आपल्या जवळच ठेवली. रस्त्यात अनेकदा त्याला मनात आलं की उघडून पाहावं, पण प्रत्येक वेळी त्याच्या मनातून आवाज यायचा, हे माझं नाही. दुसऱ्याच्या वस्तूला हात लावणं सुद्धा पाप आहे. संध्याकाळी तो घरी पोहोचला तेव्हा आई आणि बहीण वनिता तिथेच बसल्या होत्या. वनिताने बॅग पाहताच विचारलं, भाऊ, हे कुठून आलं? कोणाचं आहे हे? सुशील म्हणाला, एक कस्टमर विसरून गेली. आईने हलक्या आवाजात सांगितलं, बाळा, हे उघडून पाहना. काय माहीत यात पैसे असतील. तुझ्या बहिणीचं लग्न जवळ आलं आहे. थोडा आधार मिळेल रे बाळा. वनिताच्या डोळ्यातही आशेची एक चमक उमटली. भाऊ, जर यात पैसे असतील तर आपली सगळी अडचण दूर होईल. मंडप, केटरिंग, सगळ्यांचा खर्च निघून जाईल. सुशीलने बहिणीच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याचं मन थरथरलं. क्षणभरासाठी त्याचं मनही डळमळलं, पण पुढच्या क्षणी त्याने बॅग छातीशी धरली आणि म्हणाला, वनिता, तुझं लग्न मी बेईमानीच्या पैशांनी नाही करणार. मला दिवस रात्र रिक्षा चालवावा लागला तरी चालवेन, पण दुसऱ्याचा हक्क हिरावून तुला मी नवरी बनवणार नाही. काहीही झालं तरी नाही. अरे, कोणी पाहत नसेल तरी किमान वरचा देव तरी पाहतोय. दुसऱ्याच्या पैशावर मन डळमळू देऊ नकोस. हे माझ्या स्वाभिमानाच्या विरोधात आहे. एवढं ऐकताच वनिता आणि तिच्या आईचा चेहरा लाजेने खाली झुकला. त्यांचे उतरलेले चेहरे पाहून सुशीललाही विचित्र वाटलं. त्याने मनाशीच म्हटलं, आई आणि वनिताही त्यांच्या जागी बरोबरच आहेत. जेव्हा पैसा जवळ नसतो तेव्हा दूरच्या गोष्टी जवळच्या वाटायला लागतात. पण जर मी आज आई आणि बहिणीचं ऐकलं असतं तर या पैशांच्या लालसेत येऊन मी माझ्या आत्म्यावर जो डाग लावला असता तो कधीच पुसता आला नसता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने बॅग उचलली आणि थेट त्या मोठ्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला जिथून काल त्याने यामिनीला बसवलं होतं. रिसेप्शनवर उभ्या असलेल्या माणसाने सुशीलकडे वरपासून खालीपर्यंत पाहिलं आणि तुच्छतेने विचारलं, काय हवंय? त्याने बॅग पुढे करत म्हणाला, काल तुमच्या मॅडमचं हे बॅग रिक्षात राहून गेलं होतं. हे त्यांचंच आहे. ते परत द्यायला आलो आहे. रिसेप्शनिस्ट चकित झाला. त्याने बॅग उघडली. आत महत्त्वाच्या फाईल्स आणि पैसे होते. एवढी मोठी रक्कम आणि कागदपत्र असूनही हा माणूस काहीही न घेता ते परत करायला आला होता. त्याने रजिस्टर काढलं आणि म्हणाला, नाव लिहा, ओळखी करता. सुशीलने थरथरत्या हातांनी आपलं नाव लिहिलं. सुशील,
रिक्षा ड्रायव्हर. थोड्या वेळानंतर जेव्हा ती ऑफिसमध्ये पोहोचली आणि रिसेप्शनवर तिने बॅग पाहिली तेव्हा ती थबकून गेली. हे बॅग इथे कसं आलं? तिने घाईघाईने विचारलं. रिसेप्शनिस्ट म्हणाला, मॅडम, एक रिक्षा ड्रायव्हर घेऊन आला होता. म्हणाला विसरून राहिलं होतं. यामिनीने थोडा विचार केला, मग रजिस्टर उलटलं आणि त्याचं नाव वाचलं. काही क्षणासाठी ती थांबली. तिला आठवला तो पावसाचा दिवस, जेव्हा हाच माणूस काहीही न घेता तिची मदत करून 50 लोकांसमोर तिची आबरू वाचवून गेला होता. आणि आजही लाखोंचं बॅग न उघडताच परत करून गेला. तिच्या मनातून आवाज आला. बाबा नेहमी म्हणायचे की गरीब माणूस विश्वास ठेवण्यासारखा नसतो. पण सुशीलने एका क्षणात बाबांच्या सगळ्या म्हणींवर पाणी फेरलं. दुसऱ्या दिवशी सकाळचं आकाश धुसर होतं. थंडगार वारा गल्लीबोळातून वाहत होता. पण त्याच्या मनावर एक विचित्र ओझं होतं. रात्रभर झोप त्याच्या डोळ्यांपासून मैलो दूर होती. आईचं आजारपण, बहीण वनिताच्या चिंताग्रस्त नजरा आणि लग्नाची जवळ येणारी तारीख, सगळं मिळून त्याला आतून तोडत होती. वनिता अंगणात बसली होती. तिच्या हातात लग्नाचे कार्ड होते. तिने हलक्या आवाजात सांगितलं, भाऊ, पंडितजींनी 21 दिवसानंतरची तारीख काढली आहे. मंडपवाल्याने सांगितलं की लगेच ॲडव्हान्स द्या, नाहीतर बुकिंग रद्द करू. केटरर्सवालाही ॲडव्हान्स मागतोय. भाऊ, सांग ना आता आपण काय करावं? जेव्हा तुम्ही माझं लग्न ठरवलं होतं तेव्हा वरच्या देवाच्या कृपेने पैशांचं सगळं बघून ठेवलं होतं. पण कशाला कोण जाणे, आईला ह्याच वेळी आजारपण आलं आणि जितके पैसे होते ते सगळे गेले. आता आपली अवस्था अजूनच बिकट झाली आहे. ना आपण नीट लग्न करू शकतो, ना हे नातं तोडू शकतो. जर काही बिनसलं तर हे लोक आपल्याला टोमणे मारून जिवंतपणी मारून टाकतील. सुशीलने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, वनिता, मी तुझं लग्न कसंही करून दाखवेन. याच तारखेला. मला दिवस रात्र कष्ट करावे लागले तरी करेन. माझा जीव गेला तरी चालेल. पण तुला समाजासमोर झुकायला लावणार नाही. आईने खोकत म्हणाली, बाळा, नातलगांकडे विचारून बघ ना, कदाचित मदत करतील. तो कडवट हसत म्हणाला, आई, कालच काकांकडे गेलो होतो. म्हणाले, आमचेच खर्च भागत नाही, तुमच्यासाठी काय करू? मामांनीही सरळ सांगितलं की भाऊ, आपली जबाबदारी तुम्ही स्वतः बघा. आमच्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नका. आई, जेव्हा आपलंच रक्त पाठ फिरवतं तेव्हा परक्यांकडून काय अपेक्षा करणार? वनिताच्या डोळ्यातून अश्रू गळाले. ती म्हणाली, भाऊ, मला दागिन्यांची काही पर्वा नाही. जर वरपक्षाने विचारलं तर सरळ सांग की परिस्थितीच अशी होती. फक्त भाऊ, कसंही करून हे लग्न होऊ दे. फक्त हे लग्न मोडू नको. जर मोडलं तर माझं आयुष्य अंधारात जाईल. त्याने तिच्याशी वचन दिलं, ताई, तुझा भाऊ अजून जिवंत आहे. हा तुझ्या सन्मानाचा प्रश्न आहे. मला माझी हाडं मोडावी लागली तरी चालेल, पण मी तुझं लग्न थांबू देणार नाही. दुसऱ्या दिवशी दिवसभर त्याने रिक्षा चालवली. थकव्याची पर्वा न करता दिवसभर कष्ट केले. संध्याकाळपर्यंत त्याने 1000 रुपये जमवले. पण हे पैसे त्या मोठ्या खर्चासमोर काहीच नव्हते. तो घरी आला तेव्हा बहीण दारात उभी होती. चेहऱ्यावर प्रश्न होता. भाऊ, पैसे जमले का? सुशीलने तिच्या डोळ्यांना न पाहता मान खाली घातली. हो ताई, जमले तर आहेत, पण या पैशांनी काही होईल असं वाटत नाहीत. वनिताने त्याची अवस्था पाहून रडत म्हणाली, भाऊ, माझं लग्न करण्यासाठी तू स्वतःला मेहनतीच्या भट्टीत झोकून दिलंस. तुझे हे उपकार मी 7 जन्मातही फेडू शकणार नाही. तिकडे आईचे डोळेही पाणावले. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, बाळा, देव मोठा आहे, तो नक्कीच मदत करेल. त्याचवेळी दारावर टकटक झाली. मंडपवाल्यांचा माणूस आला होता. तो रागाने म्हणाला, उद्यापर्यंत ॲडव्हान्स नाही दिला तर बुकिंग रद्द समज. आम्हाला इतर ऑर्डर येत आहेत. त्याने हात जोडून म्हणाला, भाऊ, फक्त 2 दिवस अजून वेळ दे. मी ॲडव्हान्स देईन, जरी मला कर्ज काढावं लागलं तरी.
मंडपवाला म्हणाला, ठीक आहे, पण उद्यापर्यंत पैसे हवेत. सुशीलने मान हलवली, पण त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. उद्यापर्यंत पैसे जमले नाहीत तर काय होईल? त्या रात्री सुशील मंदिरासमोर दिवा लावून बसला, हात जोडून म्हणाला, हे देवा, माझ्या बहिणीची इज्जत धोक्यात आहे. मी कधी काही मागितलं नाही, पण आज तुझ्या समोर नतमस्तक होतो. काहीतरी मार्ग दाखव. त्याचे अश्रू जमिनीवर पडत होते आणि दिव्याची ज्योत उजळून निघाली. जणू देवाने त्याचे आर्त ऐकले. दुसऱ्या दिवशी यामिनी कारने ऑफिसकडे निघाली होती. ट्रॅफिक थोडा मंद होता. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं तर रस्त्याच्या कडेला तोच सुशीलची रिक्षा दिसली. तो मान खाली घालून बसला होता, जणू संपूर्ण जगाचं ओझं त्याच्या खांद्यावर आहे. यामिनीने ड्रायव्हरला गाडी हळू करायला सांगितली. गाडी हळू होताच तिने पाहिलं, जवळच 2 माणसं बोलत होती. पहिला म्हणाला, ऐकलंस का? सुशीलच्या बहिणीचं लग्न आहे. काही दिवसातच मंडपवाल्याने सांगितलंय, ॲडव्हान्स नाही तर बुकिंग रद्द. दुसरा म्हणाला, हो, बरोबर सांगतोयस. केटरर्सवालाही पैसे मागतोय. नातेवाईकांनीही हातवर केलेत. आता बिचारा काय करणार? आधीच आईच्या आजारपणात सगळी कमाई संपली. वर हे लग्न आणि घरात कमावणारा फक्त तोच ना. कुठलंच सहाय्य ना, काही जमीन जुमला विकून लग्न करायला. यामिनीच्या कानावर हे शब्द पडताच ती थोडी खिन्न झाली. तिची नजर पुन्हा सुशीलवर गेली. तोच माणूस ज्याने पावसात विना मोबदला तिची मदत केली होती. तोच ज्याने लाखोंचा बॅग परत केला होता. आज मात्र तो खचलेला बसला होता. तिच्या मनाला हळहळ वाटली. ती मनाशीच म्हणाली, हीच खरी गोष्ट, म्हणूनच तो आज एवढा खचला आहे. तिने लगेच ड्रायव्हरला गाडी बाजू लावायला सांगितलं आणि आपल्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट उघडली. स्वतःशीच म्हणाली, जर मी या माणसाची मदत केली नाही तर माणुसकी या शब्दाचा काही अर्थच उरणार नाही. तिने लगेच आपल्या मॅनेजरला फोन करून केटरर्स आणि ज्वेलर्सचे नंबर मागवले. थोड्या वेळाने मॅनेजरने मॅडमला नंबर पाठवले. नंबर मिळताच यामिनीने लगेच फोन उचलला. सर्वात आधी तिने हॉल मॅनेजरला कॉल केला. सुशील नावाच्या माणसाची तुमच्याकडे बुकिंग आहे. त्याच्या बहिणीचं लग्न आहे. मॅनेजर म्हणाला, हो मॅडम, आहे, पण अजून त्याचा ॲडव्हान्स पेमेंट आलं नाही. बुकिंग फायनल झाली नाही. यामिनी म्हणाली, मी तुम्हाला पूर्ण पेमेंट पाठवते. बुकिंग फायनल करा. पेमेंट मिळताच मॅनेजरने बुकिंग पक्क केलं. मग तिने केटरर्सला फोन केला. सुशील नावाच्या माणसाची तुमच्याकडे बुकिंग आहे. त्याच्या बहिणीचं लग्न आहे. त्याची बुकिंग काहीही झालं तरी कॅन्सल होऊ नये. जितके पैसे हवेत ते मी आत्ता ट्रान्सफर करते. आणि तिने त्यालाही संपूर्ण पेमेंट केलं. त्यानंतर तिने ज्वेलरला पेमेंट केलं, जेणेकरून मंगळसूत्र, अंगठी आणि बाकीचं सामान वेळेवर मिळेल. प्रत्येक वेळी तिने एकच गोष्ट सांगितली, सुशीलला सांगू नका की कोणी पैसे दिलेत. फक्त एवढंच सांगा की पैसे आले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशीलच्या घरी मंडपवाला स्वतः आला. भाऊ, तुमची बुकिंग पक्की झाली आहे. ॲडव्हान्स आला आहे. चिंता करू नका. मग केटरर्सचाही माणूस आला. ऑर्डर कॅन्सल होणार नाही. पैसे आले आहेत. आम्ही ठरलेल्या तारखेला येऊ. सुशीलचे डोळे विस्फारले गेले. आई आणि बहीणही चकित झाल्या. वनिता म्हणाली, भाऊ, हे सगळं कसं झालं? कोणी आपली मदत केली? त्याने देवासमोर हात जोडले. हे नक्की एखाद्या देवदूताचं काम आहे. ताई, ज्यानेही हे केलं त्याने आपली इज्जत वाचवली. लग्नाचा दिवस आला आणि सगळ्या रीतिरिवाजांसह लग्न पार पडलं. सुशीलने बहिणीचा हात धरून तिची विदाई केली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मनात अभिमान होता की त्याने बहिणीचं लग्न इज्जतीत केलं. गर्दीत दूर उभी यामिनीही हे सगळं पाहत होती. लग्न संपल्यानंतर तिने वडिलांना सगळं सांगितलं. पप्पा, हाच तो रिक्षावाला आहे ज्याने आपली महत्वाची फाईल्स आणि पैशांनी भरलेली बॅग परत केली होती. त्याला हवं असतं तर लाखो रुपये तो ठेवू शकला असता. आपल्या कंपनीची माहिती लीक करू शकला असता, पण त्याने असं केलं नाही. वडील गंभीर स्वरात म्हणाले, यामिनी, तुला ठाऊक आहे, मी अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवत नव्हतो,
पण याच्या प्रामाणिकपणाने माझा गैरसमज पूर्णपणे मिटवला. वडील काही वेळ शांत राहिले आणि हळूच म्हणाले, त्याला ऑफिसमध्ये बोलाव. यामिनीने सुशीलला बोलावलं. तिचे वडील सुशीलला म्हणाले, आजपासून तू फक्त रिक्षावाला राहणार नाहीस, आमच्या कंपनीच्या लॉजिस्टिक युनिटमध्ये काम करशील. तुला पक्की नोकरी मिळेल, सोयीसुविधा मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला इज्जत मिळेल. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं. त्याने हात जोडत म्हणाला, साहेब, तुम्ही जे दिलत त्याचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. साहेब, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला त्यासाठी मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. तुम्ही मला आपलंसं करून जो सन्मान दिला तो माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मी वचन देतो की तुमच्या विश्वासाची लाज मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राखीन. तुमच्या दिलेल्या सहकार्याने मला जगायला शिकवलं आहे. आता माझा प्रत्येक श्वास फक्त त्या विश्वासाला निभावण्यासाठी राहील. तुम्ही मला जी जागा दिलीत ती माझ्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. मी माझा आनंद तुमच्या आनंदात शोधीन आणि प्रत्येक वेदना माझ्या छातीत दडपून ठेवीन, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील हास्य कधीही फिकट होणार नाही. शपथ आहे माझ्या आत्म्याची. तो वादा मी कधीही तुटू देणार नाही. परिस्थिती कितीही कठीण आली तरी मी सदैव तुमच्या विश्वासाची ढाल बनून उभा राहीन, कारण तुमच्या आपलेपणाने मला ती ओळख दिली आहे जी संपूर्ण जगही देऊ शकलं नसतं. असं म्हणत त्याने आपल्या कामाला सुरुवात केली आणि त्याला नवीन आयुष्य मिळाले. तर मित्रांनो, आशा करते की ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.